नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचे पती आणि सिंह राशीची पत्नी जर का वैवाहिक जीवनामध्ये असतील किंवा वैवाहिक बंधनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये एक्स्ट्रामॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य प्रेम होण्याची संभावना किती असते, कोणती कारणं असतात, ती कशा प्रकारे समजून घ्यायला हवी, दोघांची व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचे असतात आणि कुंडलीमध्ये असे कोणते ग्रहयोग आहेत की अशा प्रकारच्या गोष्टी होण्यास जास्त कारणीभूत ठरतात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः आपण असं धरून चालतो की विवाहबाह्य प्रेमामध्ये शारीरिक आकर्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होतो किंवा शारीरिक आकर्षणामुळेच कळतं विवाहबाह्य संबंध येतात, परंतु हे मुळीच तेवढं बरोबर नाही आहे. याबरोबरच बाकीचे सुद्धा मुद्दे महत्त्वाचे ठरतात. एकंदरीत तुम्हाला समोरच्याचं व्यक्तिमत्व किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व आणि वैवाहिक जीवनामधून तुमच्या आशा अपेक्षा काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं ठरेल. त्याकरता व्यक्तिमत्व जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरेल. सुरुवातीला आपण मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलू. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट जी की मेष राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते, लक्षात घ्या मेष राशी ही संपूर्णपणे पुरुष तत्वाची रास आहे आणि एखाद्या पुरुषाची समजा मेष रास असेल तर त्याच्यामध्ये जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वास आणि ऊर्जा, बेफिक्रीपणा, बेदरकारपणा हा जबरदस्त दिसून येतो. आणि हे जे सगळे गुणधर्म आहेत हे सगळे गुण तुम्हाला मेष राशीच्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये किंवा जीवनपटावरती तुम्हाला एकंदरीत दिसून येईल. म्हणजे त्यांचं वागणं वगैरे असेल ते सुव्यवस्थित असतं, आधुनिक जीवनशैलीची आवड असते आणि जी फॅशन जरी तुम्ही बघितली ती सुद्धा थोडीशी ठळक असेल किंवा भडक असेल. भडक रंगाचे कपडे यांना घालायला खास करून आवडतात. यांची वाणीसुद्धा तशी बिनधास्त असते. यांची वाणी तिखट असते असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या गोष्टी यांच्या हृदयात असतात त्याच त्यांच्या ओठांवर असतात, परंतु ते बोलण्याची पद्धतसुद्धा थोडीशी बिनधास्त असते. म्हणजे त्यांच्या भाषेला थोडीशी धार असते. त्यामुळे बऱ्याच वेळा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये हा जो त्यांचा स्वभाव तो थोडासा त्रासदायक ठरू शकतो, परंतु ट्रस्टवर्दी असतं, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्य करण्याचा झपाटा यांचा जबरदस्त असतो. म्हणजे जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हे तर गुण चांगले असतात, त्यामुळे करिअर खूप चांगल्या प्रकारे करून घेतात. परंतु निर्णय घेण्याची क्षमता यांची अफाट असते. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना पटली की झटकन निर्णय घेऊन टाकतात. म्हणजे त्या गोष्टीचा निर्णयाने किंवा ती गोष्ट केल्यामुळे त्याचे परिणाम काय होतील याचा फारसा कधी विचार करत नाही. एखादी गोष्ट त्यांना पटली की लगेच करून टाकतात. आता त्याच्यामागे त्यांचा पेशन्ससुद्धा कमी असतो. म्हणजे वाट बघणं, विचार करणं हा भाग यांच्यामध्ये सुद्धा नसतो. परंतु यामुळेच बऱ्याच वेळेस वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. यांच्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकरता यांचा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो. दुसऱ्यांचा सेल्फ रिस्पेक्ट किती आहे काय हे बऱ्याच वेळा यांच्या डोक्यातून निघून जातं आणि त्यामुळे समोरच्याचा सहज जरी बोलले तरी अपमान झाल्यासारख्या गोष्टी होतात आणि त्यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. अधिभौतिक सुखांची आवड यांच्यामध्ये अतिशय चांगली असते, भरपूर प्रमाणात असते. म्हणजे ह्या ज्या व्यक्तीसुद्धा भोगप्रधान असतात, म्हणजेच भोगी असतात असं म्हणायला काय हरकत नाही. आपल्या घरात सर्व प्रकारची सुखसाधना असावी आणि त्याचा उपभोग घेता यावा असं यांना नेहमीच वाटतं आणि तशा प्रकारे त्यांची ही जी इच्छासिद्धी पूर्णसुद्धा होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जर काही यांनी मनात आणली तर ती पूर्ण करतात. येणं केनं प्रकारानं आपल्या मनात असलेली इच्छा पूर्ण करायची हा भाग यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. कधीकधी हा जो भाग आहे हा भाग दुसऱ्यावरती जोर जबरदस्ती केल्याप्रमाणे सुद्धा होतो. तर एकंदरीतच यांचं जे व्यक्तिमत्व असते हे बिनधास्त असतं, बेदरकार असतं आणि कुणालाही ते जुमानत नाहीत. अर्थात मेष राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी जे नक्षत्र आहे ते नक्षत्राचे जे पुरुष असतात हे बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात, नेहमी कामामध्ये गुंग असतात, नेहमी पुढे जाण्याचा यांचा विचार असतो, नंबर 1वर राहण्याचा यांची सवय असते किंवा तसाच त्यांची अपेक्षा असते आणि कॉम्पिटिटिव्ह नेचर यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. घाईत असतात, प्रत्येक गोष्ट घाईमध्ये करणारे असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा यांचे घाई गोष्टी चुकतात सुद्धा असतात. त्यावरती थोडंसं त्यांनी दरबंद आणणं थोडंसं गरजेचं, थोडं शांत राहणं, थोडं विचार करणं किंवा थोड्याशा गोष्टी गांभीर्याने घेणं हा सुद्धा भाग थोडासा महत्त्वपूर्ण ठरतो. याचप्रमाणे भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे थोडंसं वेगळंच असतं. या व्यक्तींच्या त्यांचा जो नेचर आहे, त्यांचा स्वभाव आहे, त्याचं ताकास तूर लागणं थोडंसं कधी कधी कठीण होऊन बसतं. म्हणजे एकदा ह्या व्यक्तीने एखाद्या कामात सुरुवात केली आणि त्यांचा मूड चांगला असेल तर ते 24-24 तास काम करतील आणि आळस सुरू झाला तर कित्येक दिवस आळसातच बसून करते. तर हा जो भाग आहे म्हणजे यांचा जे एकंदरीत स्वभाव आहे त्याबद्दल नेमकं सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे
व्यसनी होण्याची शक्यता यांच्यामध्ये थोडीशी जास्त असते. कधी कधी भावनेच्या आहारी जाऊन जो थोडासा बिनधास्तपणा म्हणतो तो जो थोडासा यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतो, परंतु त्याचे थोडेसे वाईट परिणामसुद्धा आयुष्यामध्ये भोगू लागू शकतात. तर ही गोष्टसुद्धा थोडी महत्त्वाची आहे. तिसरं जे नक्षत्र आहे ते कृतिका नक्षत्राचं जे पहिलं चरण आहे हे मेष राशीमध्ये दिसून येतं. अर्थात मेष राशीचा जो तिखटपणा आहे, जो बेदरकारपणा आहे, तो कृत्तिका नक्षत्रामध्ये जास्त दिसून येतो. सेल्फ डिपेंडंट आहे, म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारा आहे, दुसऱ्याची मदत घेतलेली वगैरे आवडत नाही. यांचं वागणं बोलण्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये हा जो तिखटपणा आहे, हा जो काटेरीपणा आहे तो दिसून येतो. मात्र ह्या व्यक्ती कर्तृत्वाच्या बाबतीत जबरदस्त पुढे असतात. धार्मिक आध्यात्मिक भावसुद्धा यांच्यामध्ये तसा दिसून येतो. परंतु कोणाचेही तमा न बाळगणारं अशा प्रकारचं हे कृत्तिका नक्षत्र आहे. तर एकंदरीतच तुम्हाला आता समजलं असेलच की मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. स्वतःच्या जिद्दीवरती किंवा स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरती पुढे जाणारी ही रास आहे. आता थोडं विचार करू की सिंह राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात किंवा 5व्या स्थानात येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो सूर्य आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. जगात जे जे काही सर्वोत्तम आहे किंवा आपल्याला जे जे काही दिसतं त्याच्यामधलं जे काही सर्वोत्तम आहे ते आपल्याकडे असावं आणि आपण सर्वात उत्तम असावं, हा जो भाग आहे हा भाग सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. अर्थात याला कमीपणा किंवा काय वेगळा असं अजिबात नाही. ह्या स्त्रिया नेहमी आपण काय ते 4 चौकांपेक्षा वेगळं असावं आणि उत्तम असावं हा भाव यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि हा जो भाग आहे हा भाग त्याच्या सगळ्या व्यक्तिमत्वात दिसून येतं. अगदी राहणीमानापासून, राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं टापटेप उंची राहणीमान आणि तशाच प्रकारचे कपडे परिधान करणं हा भाग त्यांना आवडतो. यांचं बोलणंसुद्धा नेमकं असतं, विषयाला धरून असतात. मितभाषी असतात, थोडं बोलतं, म्हणजे स्त्री असून सुद्धा थोडं बोलतील, विषयाला धरून बोलतील. आणि कधी कधी यांच्यामध्ये जर का समोरचा माणूस चुकत असेल तर तिखट बोलण्याची किंवा त्याला त्याची जागा दाखवून देण्याची जी गोष्ट आहे ती सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगली दिसून येते. आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा यांची वाणीसुद्धा त्या संदर्भात तिखट होण्याची शक्यता थोडी जास्त असते. या ज्या स्त्रिया असतात या वैचारिक असतात. कुठलीही गोष्ट करायची तर विचारपूर्वक करणारे असतात. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा झाला तर थोडा वेळ घेतील, विचार करतील आणि आपला निर्णय एकदा घेतला की तो पूर्ण करून दाखवतील. ट्रू टू देअर वर्ड्स, म्हणजे एकदा जर का त्यांनी एखाद्याला शब्द दिला तर तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून दाखवते. दुसरी थोडी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हट्टी असतात. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. अर्थात ही जी गोष्ट आहे हट्टीपणाची ह्यांना स्वतःला सुद्धा माहिती असते, परंतु त्याच्यामध्ये बदल होणं थोडंसं कठीण असतं कारण त्यांनी तो व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. याचप्रमाणे या ज्या स्त्रिया आहेत त्या कोणालाच कधी घाबरत नाहीत. लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येते. जी गोष्ट दुसऱ्यांना जमणार नाही ते स्वतः करून दाखवते. लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो तो भाग सिंह राशींच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. सिंह राशीच्या स्त्रिया कधीच कोणाला घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला ना कुठल्या परिस्थितीला. एखादी गोष्ट मनात आणली तर ती पूर्ण करूनच दाखवतील. या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया घरातल्या कामांपेक्षा घरातल्या बाहेर काम करणं जास्त पसंत करतात. म्हणजे मर्दुमकी गाजवणं यांना आवडतं. स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व असावं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा हा उमटला जावा हा त्यांना तसं वाटतं. आणि 4 चौघांपेक्षा आपण वेगळं असावं हा जो भाग आहे हा भाग त्यांच्या एकंदरीत सर्व व्यक्तिमत्वात दिसून येतो. मनाशा खूप चांगला असतात, बिनधास्तपणा यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. समोरच्या बरोबर लक्षात घ्या सिंह राशीची ज्या स्त्री आहे ही फक्त स्त्री आहे म्हणून बॅकफुटला येणार नाही किंवा ॲडजस्ट करणार नाही. यांच्या लेखी वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीला तेवढंच महत्त्व आहे आणि प्रत्येक जो तुमचा निर्णय असेल त्यामध्ये सिंह राशीची पत्नीला सुद्धा तेवढाच वाव आहे आणि त्याच्या निर्णयाची सुद्धा तेवढीच किंमत करायला हवी. हे खरं तर मेष राशीच्या पुरुषांनी शिकायला हवं, कारण यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात किंवा सहजीवनामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. अर्थात सिंह राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र आहेत, मघा, पूर्वा आणि उत्तरा. पैकी मघा नक्षत्राची जी स्त्री आहे ती जी सिंह राशीतला जो बेदरकारपणा आहे किंवा जो लिडरशिप क्वालिटीज आहे ती जास्त प्रमाणात दिसून येते. अर्थात राहणीमानाकडे यांचं जास्त लक्ष नसतं, परंतु जीवनामध्ये पुढे जाण्याची यांची जी स्वप्न असतात ती फार मोठी असतात. लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, ऊंचे लोक ऊंची पसंत, हा भाग सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात त्यामुळे फ्रॉम झिरो टू हिरो होण्याची शक्यता यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असतात. सिंगल हँडेडली एखादी गोष्ट हातात घेतील आणि ते पूर्ण करून दाखवतील. हा जो भाग आहे कार्यकर्तृत्वाचा जो भाग आहे हा मघा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. याचप्रमाणे पूर्वा नक्षत्राच्या स्त्री यांच्यामध्ये सुद्धा लिडरशिप क्वालिटी असतात, परंतु त्यांचं राहणीमान खूप चांगलं असतं. अधिभौतिक सुखांकडे जाणारी ही नक्षत्र आहे
आणि यांना दागदिगाण्यांची आवड असते, चांगल्या गोष्टींची आवड असते आणि स्वतः काहीतरी वेगळं राहावं आणि अधिभौतिक सुख उपभोगावी हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तराचे नक्षत्र हे सुद्धा साधारण पूर्वा नक्षत्रासारखं असतं, परंतु पूर्वा नक्षत्राला अधिभौतिक सुखाच्या जेवढ्या प्रमाणात आवड असते तेवढी उत्तरा नक्षत्राला नसते. उत्तर नक्षत्र हे थोडंसं पॅसिव्ह आहे, म्हणजे जसं मघा नक्षत्र कार्य करतं त्याच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला तिखट वाटेल किंवा जोरदार वाटेल, ऊर्जा जास्त वाटेल, किंवा पूर्वा नक्षत्रामध्ये जसे अधिभौतिक सुखांची जेवढी आवड दिसते या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी प्रमाणात तुम्हाला उत्तरा नक्षत्राची जी स्त्री आहे त्यामध्ये दिसून येतील. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की सिंह राशी जी स्त्री आहे त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. जसं की आपण चर्चा करतो आहोत की मेष राशीचे पुरुष किंवा पती आणि सिंह राशीची पत्नी या दोघांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची कारणं नेमकी कोणते असेल. लक्षात घ्या, दोन्ही ज्या राशी आहेत त्या संपूर्ण पुरुष तत्वाच्या आहेत आणि त्यामुळे होतं काय की बऱ्याच वेळेस दोन्ही राशींमध्ये एक मत होणं थोडंसं कठीण असतं. दोन्ही राशीचे बरेचसे गुणधर्म हे सारखे असतात, परंतु वैवाहिक सहजीवनामध्ये जे ॲडजस्ट करणं म्हणतो किंवा एखाद्या गोष्टीला थोडंसं बॅकफूटला येणं, थोडंसं विचार करणं हा भाग थोडासा कमी असतं, कारण दोन्ही ज्या राशी आहेत ह्या प्रचंड ऊर्जावान राशी आहेत आणि ऊर्जा जिथे प्रचंड असते त्या ठिकाणी कोण बॅकफूटला येणार, कोण तडजोड करणार. तर ही जी गोष्ट आहे तडजोडीची भावना असणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या भावनात्मक दृष्ट्या इमोशनली एक जवळ येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, भावनात्मकदृष्ट्या जवळ येणं फार गरजेचं आहे, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. अर्थात या दोन्ही राशींना असं वाटतं की अधिभौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी घरामध्ये असल्या किंवा त्याचा आपण उपभोग घेऊ शकलो तर जीवन हे सार्थकी लागलं किंवा वैवाहिक जीवनामध्ये आपण पुढे गेलो, पण तो असं मुळात नसतं. याचा अनुभव त्यांना हळूहळू यावाच लागतो. तर इमोशनली अटॅचमेंट राहणं एकमेकांशी हे फार महत्त्वाचं आहे, ही गोष्ट फार गरजेची आहे. बऱ्याच वेळा यांचे थोडेसे समज असतात, हे थोडेसे अपरिपक्वसुद्धा समज असतात. म्हणजे विवाह ही केवळ जबाबदारी आहे किंवा हे फक्त नातं आहे तशाच प्रकारे निभवायचं असतं आणि त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये हे जाऊ शकतात. कारण तुमची जर का समजूतच अशा प्रकारची असेल की वैवाहिक जीवन हे फक्त एक नातं असतं, त्या पलीकडे काय नसतं, तर अर्थात नात्या पलीकडे जाऊन मग स्वतःचं एक विश्व निर्माण करायची एक मनामध्ये इच्छा तयार होते आणि त्याकरवीसुद्धा ज्या व्यक्ती असतात ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. कधीकधी इमोशनल इन्व्हॉल्वमेंटसुद्धा होते. जर का तुमचा वैवाहिक जोडीदार तुम्हाला समजून घेत नसेल, तुमच्यामध्ये अटॅचमेंट नसेल, तर तुमचा असा कोणी मित्र जो की बालपणापासून आहे किंवा सध्या तयार झालेला आहे किंवा तो तुमच्यासाठी केअरिंग नेचर त्याचा आहे किंवा तुमच्याबद्दल जास्त विचार करतो, अशा व्यक्तीमध्ये इन्व्हॉल्वमेंट होणं अगदी सहज आहे. तर त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकतं. सोशल मीडियाचा जो इन्फ्लुएन्स असतो तो सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येतो की सोशल मीडियावर नेहमी तुमच्याबद्दल चौकशी करणारा व्यक्ती आणि त्याद्वारे मग होणारी जी इन्व्हॉल्वमेंट आहे ही इन्व्हॉल्वमेंट दोघांच्या बाबतीतसुद्धा होऊ शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीकधी एखादा व्यक्ती त्याचं लाईफस्टाईल, त्याची आर्थिक स्थिती, त्याचं एकंदरीत जीवनाकडचा बघण्याकडे दृष्टिकोन आणि त्याला मिळत असणारा सक्सेस याच्याकडे बघूनसुद्धा म्हणजे मेष राशीचे पती किंवा सिंह राशीची पत्नी आहे ही त्या व्यक्तीकडे बघून त्याच्या आकर्षणामध्ये किंवा मोहामध्ये जाऊ शकतात आणि त्याद्वारे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, मेष राशीचे पती आणि सिंह राशीची पत्नी असेल पैकी दोघांपैकी एक जर का एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये सम्मिलित झाला आणि ते जर का दुसऱ्याला समजलं तर फक्त सोडाची ज्याला आपण भावना म्हणतो, म्हणजे त्यांनी तसं केलं तर मी का करू नये, हा जो भाग आहे हा भाग याच्यामुळे सुद्धा त्या व्यक्ती ज्या आहेत या म्हणजे पती किंवा पत्नी ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा चौथी किंवा पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक आणि व्यावसायिकसुद्धा कारणं ज्यामध्ये असतात, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी पटापट पुढे जाण्यासाठी किंवा यशाच्या शिड्या पटापट मिळण्यासाठी किंवा प्रमोशन मिळण्यासाठी कधीकधी ॲडजस्टमेंट करावी लागते, ती म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या संदर्भात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा महत्त्वाच्या आहेत, यांकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, या दोघांमध्ये शारीरिक आकर्षणाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु हे बाकीचे जे मुद्दे आहेत हे बाकीच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. याचप्रमाणे पत्रिकेमध्ये ग्रहयोगसुद्धा महत्त्वाचे आहेत. खरं तर या ग्रहयोगांमुळेच तुमची अशा प्रकारची मानसिकता तयार होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षणाचा जो भाग आहे तो भाग साधारणतः शुक्र ग्रहावरून पाहिला जातो. शुक्र ग्रह पत्रिकेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा किंवा कामभावनेच्या संदर्भात सुद्धा. तर जर शुक्र आहे हा शुक्र जर का मेष, वृषभ, मिथुन, सिंह किंवा तुळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ या राशीमध्ये असेल तर अर्थातच थोडंसं यांच्यामध्ये आकर्षणाचा जो भाव आहे तो हेल्दी असतो.
मी हेल्दी आहे असं म्हटलं आहे किंवा जास्त आहे, पण याचा अर्थ असं अजिबात नाही की शुक्र समजा या राशीमध्ये असेल तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होईल, असं नाही. आता या शुक्रावरती समजा मंगळाची शनीची दृष्टी असे तर मग या गोष्टीमध्ये थोडीशी वाढ होते, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता थोडीशी वाढते. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. असा शुक्र मंगळ शनीच्या युती केंद्र प्रतियोगात असेल किंवा राहूच्या युतीत असेल तर मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या किंवा टोकाच्या होऊ शकतात, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये माणूस जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. हा जो संपूर्ण ग्रहयोग आहे किंवा अशा प्रकारचा ग्रहयोग जर नवमांश कुंडलीत जरी असला तरीसुद्धा व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाऊ शकते. तर एकंदरीत मगाशी जे आपण मुद्दे बघितले त्या मुद्द्यावरती जर का तुम्ही लक्ष दिलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिकदृष्ट्या जर का तुम्ही जवळ असलात किंवा एकमेकांच्या जवळ आलात तर मात्र एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता जवळजवळ संपून जाते. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आपले या संदर्भातले विचार काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.